मराठी भाषा टिकवण्यासाठी किंवा मराठी भाषा वाचली पाहिजे या दृष्टिकोनातून आणि सोशल मीडियावर भावनिक आव्हान केली जातात. परंतु मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रत्यक्षात मैदानात उतरून कोण काम करतंय किंवा काय कामं केली जातात याचा विचार आपण अनेक वेळा करत नाही. आता मराठी भाषा टिकवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक कुठला आहे तर मराठी शाळा. युनेस्को किंवा इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आहेत आणि त्या संस्थांनी काही सर्वे केले आणि त्या सर्वे मधून आपल्याला असं निदर्शनास आलेलं आहे की मातृभाषेमधून शिक्षण ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस ते आपण जास्त प्रमाणात ते आत्मसात करू शकतो आणि लवकर आत्मसात करू शकतो आणि याशिवाय आपल्या वाचनाची जी गती आहे ती 40% वाढते. आता मराठी शाळा सुद्धा आपण वाचू शकलेलो नाही. मराठी शाळा सुद्धा आता हळूहळू कमी होतात. तर याचं मुख्य कारण काय तर अनेक पालक आपल्या मुलांना मराठी शाळांऐवजी इंग्रजी शाळांमध्ये टाकतात. तर इंग्रजी शाळांमध्ये का टाकतात तर जगाच्या शर्यतीत आपलं मूल सुद्धा त्या शर्यतीमध्ये टिकलं पाहिजे. आता या गोष्टीचा आपल्या समाज जीवनावर आणि मराठी भाषेवर अतिशय गंभीर परिणाम होतात. याचं एक उदाहरण म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी जे मराठी शाळांमध्ये जे मुलं शिकली ते काय ऐकायचे तर ते मराठी बडबडगीतं ऐकायचे, मराठी कवींच्या कविता ऐकायचे, मराठी लेखकांचे धडे वाचले जायचे. यामुळे काय व्हायचं की तर जी मराठी बडबडगीतं आहेत त्या मराठी बडबडगीतांच्या सीडीज वगैरे बाजारात उपलब्ध असायच्या. म्हणजे मराठी भाषेमुळे एक रोजगार महाराष्ट्रात निर्माण व्हायचा. कारण या सीडीज किंवा या मराठी भाषेतून लिहिणारे कवी लेखक हे महाराष्ट्रातले असायचे. परंतु आता लहान मुलं आहेत ते काय ऐकतात तर कोकोमेलन ऐकतात. म्हणजे कोकोमेलन हे काय आहे तर संपूर्ण एक परदेशी बनावटीची बडबडगीतं किंवा परदेशी बनावटीचं गाणी आपण आपल्या मुलांना ऐकवतो. यानं काय होतं माहितीये या कोकोमेलन मधली भाषा आणि त्या गाण्यांमधली जी संस्कृती आहे ती सुद्धा परदेशी आहे. म्हणजे एक भाषा ही फक्त एकटी जगत नसते, ते गाणं किंवा ती भाषा संपूर्ण परिसंस्था घेऊन त्या मुलांसोबत जगत असते. म्हणजे काय होतं तर ज्यावेळेस आपण इंग्रजी भाषेमधलं गाणी किंवा इंग्रजी भाषेमधलं साहित्य मुलांवर लादतो त्यावेळी ती परदेशी परिसंस्था ती परदेशी संस्कृती सुद्धा आपण त्या मुलांवर लादत असतो. याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे काय तर भारताबाहेरच्या देशांमध्ये LGBT सारख्या चळवळी चालू असतात आणि त्या चळवळींच्या आधारावर अनेक सांस्कृतिक बदल त्या देशात घडत असतात आणि हे सांस्कृतिक बदल किंवा ह्या ज्या चळवळी आहेत त्यांचा शिरकाव आपल्या भारतामध्ये सुद्धा होतो पण याचा परिणाम इथल्या मुलांवर सुद्धा होतो. आता हा बदल कसा स्वीकारायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे तरुण जी मुलं आहेत त्यांना या गोष्टींमध्ये फरक कळू शकतो परंतु ज्यांचा शैक्षणिक अजून विकास व्हायचा आहे किंवा ज्यांना समजून घेण्याची क्षमता अजून निर्माण व्हायची त्या बालमनांचं काय करणार. त्या बालमनांवर होणारा जो परिणाम आहे तो आपण रोखूच शकत. आणखीन एक गोष्ट म्हणजे काय तर मराठी माध्यमातून सुद्धा इंग्रजी भाषा अत्यंत चांगल्या प्रकारे शिकवली जाऊ शकते. आणखीन दुसरी गोष्ट अशी की इंग्रजी माध्यमातूनच आपण मराठी भाषेचे संस्कार सुद्धा करू शकतो. तुकोबांचे ज्ञानोबांचे जे विचार आहेत ते इंग्रजी माध्यमातून आपण मराठी मुलांना शिकवू शकतो किंवा समर्थांचे जे मनाची लोक आहे इंग्रजी माध्यमातून मराठी मुलांवर त्याचे संस्कार करू शकतो. पण ते होताना सुद्धा आता दिसत नाहीये. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला जे खरंच करण्याची गरज आहे मराठी भाषा टिकवण्यासाठी ते होताना आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे हे जे सेनापती बापटांचं वाक्य आहे या सेनापती बापटांच्या वाक्याची आपल्याला आता विसर पडलेली आहे आपल्याला.